हरि ओम. सार्थक वाटे झाली या वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 5, सद्गुरू कृपेचा परिसस्पर्श, याचा भाग 50. स्वामीजी म्हणतात, रामकृष्ण परमहंसांना जसे भेटले आणि त्यांनी रामकृष्णांच्या सान्निध्यात घडणारे सर्व प्रसंग, रामकृष्णांचं बोलणं, विचार टिपून ठेवले. पुढे त्यातून रामकृष्ण वचनामृतचे ग्रंथ तयार झाले. तसं स्वामी माधवनाथांना या सुषमाताई मिळाल्या. त्यांनी माधवनाथांचा शब्दनशब्द टिपून ठेवला आहे. त्यांच्यामुळे माधवनाथांचे विचार जगाला कळतील. 3-4 वर्ष तुम्ही तुमच्या केंद्रात रामायण सांगितलं, आता महाभारत सांगा, स्वामीजी एक दिवस मला म्हणाले. त्यावर महाभारतावर कुणाचे ग्रंथ वाचावेत यावर आमची चर्चा झाली. काही नावं स्वामीजींनी सुचवली, परंतु काही ना काही कारणानं ते काम राहून गेलं. माझ्या संग्रही महाभारताचे सर्व ग्रंथ आहेत. आता TV वरील महाभारत जेव्हा ऐकते, त्यावर विचार करते, तेव्हा स्वामीजींचे शब्द आठवतात आणि मनात येतं की स्वामीजींनी मला असं का सांगितलं असावं. रामायणातील 1-2 व्यक्ती सोडल्या तर इतर सर्व व्यक्ती अत्यंत आदरणीय महान व्यक्तिचित्रणं आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण त्यांचे गुण अंशतः का होईना घेण्याचा प्रयत्न करायचा. त्या तुलनेनं महाभारतातील व्यक्तीत विविधता आहे. भगवान श्रीकृष्णांचं महात्म्य काहींनी जाणलं तर काहींनी त्यांच्याशी जन्मभर वैर पत्करलं. अशा वेळी श्रीकृष्णांनी मोठ्या चातुर्यानं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे हे ब्रीद खरं करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी केल्या हे अभ्यासण्यासारखं आहे. ज्याला समाजात राहून काही विधायक कार्य करायचं आहे, त्यानं विविध प्रकृतींना हाताशी धरून आपलं कार्य पुढे न्यायचं असेल तर त्याच्याजवळ चातुर्य पाहिजे. तथापि त्यात यत्किंचितही स्वार्थ असू नये. सर्व कार्य लहान मोठं जे असेल ते इतरांच्या कल्याणाच्या दृष्टीनं केलं जावं आणि तसं करण्यातच आपलंही कल्याण आहे हे लक्षात ठेवावं. या दृष्टीनं स्वामीजी म्हणत, मी प्रथम रामचंद्रांचा आदर्श समोर ठेवला होता आणि आता श्रीकृष्णांचा आदर्श ठेवून कार्य पुढे चालू ठेवतो आहे. मी देखील तसं चातुर्य बाळगून आपलं कार्य करावं असं स्वामीजींना सुचवायचं असावं असं वाटतं. ध्यान मंदिराच्या कोपऱ्यावर एक आईस्क्रीमचं दुकान आहे. एक दिवस रात्री 9च्या सुमाराला मी ध्यान मंदिरात परत येत असताना एक साधक, त्यांची पत्नी आणि कन्येसह त्या दुकानाच्या दारात उभा होता. मला पाहताच तो म्हणाला, सुषमाताई, तुम्हाला आईस्क्रीम आवडतं का? मी म्हटलं, हो आवडतं की. मग चला आपण आईस्क्रीम खायला जाऊ. तो मोठ्या उत्साहानं म्हणाला, या दुकानात? छे, मी नाही येत. मी चटकन उत्तर दिलं. मला क्षणभरही विचार करावा लागला नाही, कारण काही धोरणं मनात पक्की रुजली होती. साधकानं काय करायचं, काय पथ्य पाळायचं याविषयीच्या स्वामीजींच्या सूचना सततच बुद्धीत दृढ झाल्या होत्या. मुळातच मला बाहेरचं कुणाच्या तरी हातचं खाणं, त्या अनेकांनी उष्टावलेल्या स्वच्छ न धुतलेल्या कपबशा चमचे आपण वापरणं आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक वाटत असे. त्यात आता स्वामीजींचे संस्कार, त्यामुळे असं कुठेतरी खायला जाणं मनाला पटतच नसे. मी त्यांना नकार देऊन ध्यान मंदिरात गेले. पण अशा प्रसंगाने माझं मन व्यग्र होत असे. स्वामीजी म्हणत, हे असंच चालणार. त्या व्यक्तीला जेव्हा मनोमन पटेल तेव्हा ते बदलतील. आपण सांगून उपयोग होणार नाही. असो, ज्या ग्रंथांचं मी लेखन करीत असे ते ग्रंथ प्रकाशित झाले की त्याची एक प्रत मी आमच्या आईला नेऊन देत असे.
1989मध्ये एक ग्रंथ नेऊन दिला आणि तिला नमस्कार केला. तेव्हा ती म्हणाली, माझ्या दोन्ही मुली खूप मोठ्या झाल्या. आईचे ते शब्द ऐकून मला खूप आनंद झाला. जे पाठीमागे सोडून मी बाहेर पडले होते ते सर्व मला पुन्हा मिळत होतं. आता या वर्षात 2002मध्ये तर माझी सर्वच कुटुंबीय मंडळी माझ्याकडे येत आहेत, भेटत आहेत. त्यामुळे मनोमन वाटतं की काही काळ कसोटीचा गेला. काय धरावं, काय सोडावं या द्वंद्वात मी सापडले. पण ज्याचा शेवट गोड झाला ते सर्वच गोड ठरतं. तसं मला प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधता आला. शिवाय स्वामी कार्यही अल्पसं हातून घडलं, त्यांनीच करून घेतलं. याचा विलक्षण आनंद आहे. आज इथेच थांबूया. यानंतरचा 51वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.